एकाला अपयश आले, तो खूप दुःखी झाला आणि त्याने आपल्या नशिबाला दोष द्यायला सुरुवात केली। या अपयशामुळे मला समजले की मी कोणत्या चुका करू नयेत। एकाला अपयश आले, तो खूप दुःखी झाला आणि त्याने आपल्या नशिबाला दोष द्यायला सुरुवात केली। निराश राहून, उदास राहून त्या नकाराच्या गर्तेमध्ये तो अडकला गेला। त्याबरोबर त्याचा मित्र, त्यालाही अपयश आले, पण तो स्वतःशी म्हणाला, ठीक आहे, अपयश आले तर काय झाले। या अपयशामुळे मला समजले की मी कोणत्या चुका करू नयेत। आता जेव्हा मी पुन्हा प्रयत्न करेन तेव्हा मी त्या चुका करणार नाही, तर मी नवीन काहीतरी प्रयत्न करून मिळवेन। बघा, 1 आणि 2 या दोघांना मिळालेली परिस्थिती अगदी सारखी होती, पण त्यांची जी प्रतिक्रिया होती ती वेगवेगळी होती। तुमची प्रतिक्रियाच ठरवते की तुम्ही खचणार की उंच भरारी घेणार। नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला याच अर्थाची एक गोष्ट सांगणार आहे। ती गोष्ट ज्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीला तुम्ही सर्वजण ओळखता। एडिसन यांची ही गोष्ट आहे। एडिसन यांचा एक कारखाना होता। त्यांच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, सर्व उपकरणं त्या कारखान्यामध्ये होती। ते दिवस रात्र तिथे काम करत असत। एकदा अचानक तिथे आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांचा संपूर्ण कारखाना जळून गेला। त्यांची सगळी उपकरणं जळून गेली। जवळजवळ $2 मिलियन त्यांचं नुकसान झालं। आपल्या डोळ्यांनी जळत असलेला कारखाना ते पाहत होते, असहाय्य नजरेने। आपण काहीच करू शकत नाही। आपली एवढी मोलाची वस्तू आपण वाचवू शकत नाही, या भावनेने ते त्या कारखान्याकडे बघत होते। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता। तो मुलगाही हे पाहताना अतिशय दुःखी होता। अचानक एडिसनला काहीतरी आठवले आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले की तुझ्या आईला बोलावून आण, तुझ्या आईलाही हे दृश्य बघू दे, तिला पुन्हा आयुष्यात हे दृश्य पाहायला मिळणार नाही। मुलगा घरी जाऊन आईला घेऊन आला। जेव्हा एडिसन यांच्या पत्नीने ते दृश्य पाहिले, तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहू लागले। ओल्या डोळ्यांनी तिने ते सर्व दृश्य पाहिले आणि हतबल, निराश होऊन ते सर्वजण घरी गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी आणि ते फिरायला घराबाहेर पडले। घराबाहेर पडल्यानंतर कारखान्याजवळूनच ते फिरायला निघालेले होते। जळालेल्या कारखान्याचे अवशेष पाहताना दोघेही अतिशय दुःखी होते। त्यांच्या चेहऱ्यावरती उदासता, नैराश्य दिसत होते। पण त्या क्षणी जेव्हा एडिसन आपल्या पत्नीला असं काही म्हणाले की तिच्या चेहऱ्यावरती चैतन्य फुलले। ते आपल्या पत्नीला म्हणाले की आपल्या ज्या काही चुका होत्या त्या सर्व चुका आता जळून राख झालेल्या आहेत। आता आपल्याला नव्याने सुरुवात करता येईल। परमेश्वरा, तुझे आभार। त्यांच्या या एका वाक्याने तिचा जो दुःखी चेहरा आहे तो दुःखी चेहरा फुलला। तिच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली की आता एडिसन सुद्धा नव्या उमेदीने कामाला लागणार आहेत आणि सर्व काही पूर्वीसारखं होणार आहे। तेव्हा एडिसन यांचं वय 67 वर्ष होते। लक्षात घ्या की त्या वयामधला पराभव सुद्धा त्यांनी कसा पचवला। पराभव, अगदी खचून झालेला पराभव, खूप मोठा अपयश होतं ते, पण तरी सुद्धा त्या पराभवाकडे सकारात्मक नजरेने कसे पाहायचे आणि नवीन सुरुवात कशी करायची, त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते शिकून घेऊन नवीन सुरुवात करून पुन्हा पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। ही शिकवण आपल्याला या गोष्टीमधून मिळते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी। प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची असावी आस, म्हणूनच जगण्याची असावी आस। धन्यवाद।